नमस्कार. आज 26 नोव्हेंबर आणि म्हणूनच आज आपण नव्या अजून एक व्हिडिओत भेटतोय. आज संविधान दिन. सर्वांना संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा. तर याच रिलेटेड एक छोटीशी स्टोरी बघायची आहे. अगदीच ती एखाद्या मिनिटाची असेल. तर ती अशी की एक दिवशी एका जंगलात एक गाढव आणि एक लांडगा बोलत होते. लांडगा आला आणि गाढवाला म्हणाला की अरे गाढवा, तू इथे काय करतोयस? तुला तिकडे सिंहाने बोलवलंय. तो म्हणाला कशासाठी? मला कशाला बोलवलं असेल? तर लांडगा बड्या हुशारीनं म्हणाला की तुला राजा बनवायचंय. आणि असंच त्या सिंहाच्या मनात आहे. आणि नक्कीच हे अगदीच पटण्यासारखं तरी नव्हतं, पण त्यानं खूप समजून सांगितलं आणि शेवटी गाढव तयार झाला. तर मग त्याचं ऐकलं आणि गाढव निघाला. गाढव सिंहाजवळ पोहोचताच लगेच सिंहाने त्याच्यावरती अटॅक केला आणि या दंडलीमध्ये गाढवाचे कान फाडले गेले. तो कसा बसा तिकडून निसटून पळायला कामयाब झाला, सक्सेस झाला. आणि आल्या क्षणी पहिला ते जाऊन लांडग्याला भेटलं. ते लांडग्यावरती ओरडायला लागलं आणि मग लांडग्याला तो म्हणाला की अरे लांडग्या, तू तर मला काय सांगितलं होतंस? सिंहाने माझे कान फाडले. आणि त्यावर तो लांडगा त्याला म्हणाला की अरे तू काळजी करू नकोस, तू भिवू नकोस आणि असा मूर्ख सुद्धा बनू नकोस. तुझे कान फाडले आहेत कारण तुला राजमुकुट व्यवस्थित बसावा म्हणून. असं सगळं त्यानं समजून सांगितलं आणि पुन्हा म्हणाला की जा त्याच्याकडे, तुला खरंच राजा बनवायचं आहे. आणि गाढवानं पुन्हा विश्वास ठेवला आणि तो पुन्हा गेला. आणि मग गाढव पुन्हा गेल्यानंतर सिंहाने पुन्हा अटॅक केला. पण तो अटॅक पाठीमागून असल्या कारणानं गाढवाची फक्त शेपटीच कापली गेली किंवा तोडली गेली. आणि त्याला खूप वेदना व्हायला लागल्या आणि त्याला पुन्हा असं वाटलं की पुन्हा आपल्यावरती अटॅक झाला की काय, म्हणून ते पुन्हा तिकडून धावून गेलं आणि पुन्हा एकदा लांडग्याकडेच गेलं. लांडगा पुन्हा म्हणाला की अरे खुळा आहेस का, की मूर्ख आहेस? तुझी शेपटी फाडली गेली किंवा कापली गेली कारण तुला त्या सिंहासनावरती व्यवस्थित बसता यावं म्हणून. आणि पुन्हा त्याचा विश्वास बसला आणि तो पुन्हा सिंहाकडे गेला आणि आता सिंहानं त्याला मारून टाकलं. आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यातून तात्पर्य काय घ्यायचंय? मला सिंह, कोल्हा आणि एका गाढवाबद्दल ही स्टोरी सांगायचीच नव्हती. ही त्यांच्या बाबतीत नाहीये, तर कुणाच्या बाबतीत आहे, याच्यातून तात्पर्य काय आहे हे तुम्हीच कमेंट करून सांगा.